खेळाडू नाहीये आणि पाहायचं पहिलाच बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर जातो येतो हा संघर्षाचा चौकार. म्हणजे इटका जबर पत्थर के देण्याची इथे सुरुवात केली आहे. आता मात्र पाहायचंय लाईन जरूर पाहावी लागेल. मंथन माळी मॅन फ्रॉम भोपर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये कॉल येतो व्हाईट बॉल. हा चेंडू मात्र विजय कापस माफ करा निलेश कापसेला पुन्हा फेकावा लागेल. स्क्वेअर लेग पंच आपणचे दसरथ सोरकादे मॅन फ्रॉम दावडी. यावेळी मात्र पुन्हा चेंडू हवेमध्ये जरूर आहे. विजय प्रयत्न करतील मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर मात्र शेवटच्या क्षणाला इथे चेंडू मात्र अडवला गेलाय आणि 2 धावा देखील इथे मिळतील पप्पू भानेला. तर दुसऱ्या बाजूला संदीप भाने. एक चांगली पार्टनरशिप आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिली. तर मात्र हा संघ स्वतःचा कीर्तिमान राखेल का त्यासाठी देखील अशाच प्रकारची पार्टनरशिप करावी लागेल. पहिल्या सत्रामध्ये तब्बल 93 धावांची पार्टनरशिप तर इथे 94 धावांची करावी लागेल. हो यावेळी मात्र ड्राईव्ह केलाय संदेश कोणती चूक करणार नाहीये. पहिल्या विकेटचं पतन बॅटर पप्पू भाने. ओ यू टी आउट. जसा आला तसा परतला. आउट. पहिल्या सत्रामध्ये अर्धशतकाने हुळकावडी जरूर दिली होती निलेश कापसेला. मात्र पाहायचंय विकेट हॅट्रिकचा बॉल असेल. ओहो डॉट बॉल बरोबर बॅटच्या खालून चेंडू निघून जातोय. येतो डॉट. मदन भोईर तानाजी पाटील या मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. यावेळी मात्र चेंडू उचलून फेकून दिला मात्र विजय भोईर कोणतीही चूक करणार नाहीये. ओव्हर हॅट्रिक मात्र इथे पूर्ण होते. बॅटर आउट.
2 मुंड्या. क्या बात आहे, अनोखं प्राइज आलेलं आहे. न्यू बॅटर मैदानात दाखल झालाय. सुनील भाणे तर गोलंदाजी मार्कवय. विजय भोईर दुसरं पॉवर प्लेचं षटक. आता मात्र पाहायचंय फिल्डिंगची व्यूहरचना सजवली गेली आहे. शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट आपण पाहतो 30 सर्कलच्या आतमध्ये. कव्हर पॉइंट आपण डीपला पाहतो. एक्स्ट्रा कव्हर आपण संदेशला पाहतोय 30 सर्कलच्या आतमध्ये. मात्र पाहायचंय कव्हरचा खेळाडू डीप मधनं पुन्हा एकदा 30 सर्कलच्या आतमध्ये आणला जातो आणि मिड ऑफ इथे आपण पाहिलं तर डीपला सिप केला गेला आणि लॉंग ऑन आपण पाहतो. डीप मिड विकेट आणि शॉर्ट स्क्वेअर लेग फाईन लेग यष्टीरक्षक. ओहो, इथे पाहायचं चेंडू हवेमध्ये जरूर आहे आणि संदीप भाणेने चूक केली. बॅटर आउट. या स्पर्धेमध्ये 94 धावाचा पाठलाग करतात. आतापर्यंत फक्त डबल डिजिट मध्ये 10 धावा स्कोर बोर्डवर पाहायला मिळत आहेत. चेंडू संपले ते 9. इथे मात्र पाहायचंय अपील जरूर होती. डायरेक्ट हिट फेकी मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव स्कोर बोर्डवर ऍड केली जाईल. धावसंख्या 11. अजूनही 83 धावांची गरज. चेंडू संपले ते 10 आणि 20 चेंडू मध्ये 83 धावा म्हणजे प्रत्येक बॉलवर चौकार हवा आहे. ओहो, स्लोवर चेंडू, फसवा चेंडू म्हणता येईल. खरं ही रणनीती असते, कारण विजयकडे भरपूर सारा अनुभव आहे रेग्युलर देखील खेळत असताना आणि 40+ माध्यमातून एक अष्टपैलू भूमिका गोलंदाज आणि फलंदाज. पुढचा बॉल. धावसंख्या आपण पाहतोय 12. यावेळी मात्र चेंडू भिडकावून दिला आहे. तिथे खेळाडू सज्ज आहे. मिळेल ती फक्त सिंगल. आता मात्र सिंगल डबललाच इथे प्राधान्य दिले जाते. 2 षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय. धावसंख्या स्कोर बोर्डवर पाहायला मिळते ती 13. अजूनही आपण पाहिलं तर 18 चेंडू मध्ये 81 म्हणजे जर 18चा उलटा केला तर 81 होते. मात्र इथे काहीतरी उलटा सुलटा करावा लागेल फलंदाजांना. चौकार षटकाराचीच भाषा बोलावी लागेल. 18 चेंडू 81 म्हणजे प्रत्येक बॉलवर तुम्हाला चौकार आणि षटकारच मारावा लागेल. प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवावा लागेल. जर या स्पर्धेमध्ये स्वतःचा कीर्तिमान राखायचा असेल तर कुठेतरी आडवली संघाच्या फलंदाजांना स्फोटक फलंदाजी करावी लागेल. आक्रमक फलंदाजी करावी लागेल. रौद्र रूप धारण करावं लागेल. हे सर्व काही करावं लागेल तरच तुमचं अस्तित्व या एसके ट्रॉफी मध्ये टिकून राहील. नाहीतर वेगळं काही चित्र पाहायला मिळेल. मात्र गोलंदाजी मार्कवर इथे पाहायला मिळेल नवीन ओव्हरचा पहिला बॉल फेकण्यासाठी योगेश व्यापारी. इथे पाहायचं चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर निघून जातोय. पंच कॉल देतात वाईड बॉल.
हा चेंडू मात्र पुन्हा फेकावा लागेल योगेश व्यापारीला. ओ लाईन लेन तिथे परफेक्ट पाळ्या मिळाली आहे. येतो हा महत्वपूर्ण डॉट बॉल. आता मात्र डॉट चेंडू तुम्हाला अडचणीत आणू शकतात. मोठे फटकेच तुम्हाला सावरू शकतात. मात्र विचार तुम्ही करायचा आहे, मोठे फटके की आणखी काही. मात्र मोठा फटका केल्याच्या प्रयत्नामध्ये स्वतः फॉलो थ्रू मध्ये योगेश व्यापारीनी चूक केली आहे. इथे जीवनदान तर जरूर मिळेल ती फक्त सिंगल. एक एक धाबेने काही होणार नाहीये. चेंडू शिल्लक आतापर्यंत पाहिलं तर 16 आणि धावा हव्यात 79. 79 रिक्वायर्ड. गती परिवर्तन. मात्र चेंडू थोडासा बाहेर निघाला आणि हा वाईड बॉल. अवांतर धावसंख्येत भर होईल. धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळते ती 16. अजूनही 78 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र व्यवस्थित बॅटच्या पट्यात येत नाहीये. चेंडू निघून जातोय लॉंग ऑनला. तिथे गणेश चेंडू उचलतील तोपर्यंत मिळते ती फक्त सिंगल. सिंगल डबल फक्त विजयातल्या फरकातला अंतर कमी करतील. इथे पाहायचं फक्त सिंगल सिंगल. एकदा तू एकदा मी असा काढून जणू काही खेळ मैदानामध्ये सुरू आहे. मात्र कुठेतरी सामना सोडलाय की काय असं चित्र देखील मैदानामध्ये पाहायला मिळतोय. कारण बॅटचा फ्लो पाहायला मिळत नाहीये. बॅटिंग ऑर्डर मात्र कुठेतरी वीक होताना आपल्याला दिसते. फुलटॉस बॉल देखील तुम्ही असे सोडत असाल तर इथे मात्र पाहायचं नसीबाचा 22चा चौकार मिळतोय. मग नसीब साथ देते, मात्र तुम्हाला कष्ट करावे लागतील, तुम्हाला मेहनत करावी लागेल. मात्र मेहनतीचं फळ हे जरूर मिळेल. त्यासाठी तुम्हाला मेहनत करणं खूप गरजेचं आहे. मात्र इथे मेहनत करताना दिसत नाहीये. मात्र गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी हाताळतोय. आतापर्यंत आपण पाहिलं तर चेंडू फेकले गेले त्या षटकातले ते 5 आणि हा चेंडू जरूर हवेमध्ये आहे. येतो हा चौकार. धावसंख्या 26. इथे मात्र पाहायचं शरीराचा वेध घेणारा बॉल लेग बायच्या स्वरूपामध्ये अवांतर धाव स्कोरबोर्डवर ऍड होते. धावसंख्या आपण पाहिलं तर अजून 27 आणि 11 चेंडू 67 म्हणजे 11 षटकार मारावे लागतील. हा अनोखा विक्रम होईल. मात्र इथे पाहायचं येतो हा चौकार. चौकार नव्हे तर षटकार हवेत. मात्र पाहायचं या चौकाराने धावसंख्या पुढे सरकते 31. अजूनही 63 धावांची आवश्यकता. कुठेतरी सामन्यामध्ये मजा नाहीये. पूर्णपणे वातावरण शांत झालेलं आहे. कारण फटके येत नाहीत, धावा येत नाहीयेत. इथे डॉट बॉल. आतापर्यंत जर विचार केला तर या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर डॉट चेंडू आलेले आहेत ते तब्बल 3 आणि विकेट देखील भरपूर आलेत. यावेळी मात्र पाहायचं लॉंग लेगच्या दिशेने खेळलेत. डीपच्या खेळाडूला मध्ये चेंडू दिसलाच नाहीये मला वाटतं. सिंगल सिंगल आणि सिंगल या 2 धावा पूर्ण होत आहेत. पुढचा बॉल फुल टॉस भिडकावून तर दिलाय. खेळाडू आहे फक्त पाहत राहिले. येतो हा षटकार.
हे फटके जर सुरुवातीला जर आले असते तर नक्कीच सामन्यामध्ये काही वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. मात्र निलेश कापसेने वर येऊच दिलं नाही, फलंदाजांना डोके काढूनच दिलं नाहीये आणि हा डॉट बॉल. षटक क्रमांक 4 इथे संपन्न होते. धावसंख्या स्कोर बोर्डवर पाहायला मिळते ती 39. अजून आपण विचार केला तर 6 बॉल आणि 55 धावा. शेवटचं अंतिम षटक गोलंदाज चेंज करण्यात आलाय कारण धावा 55 हव्यात. मात्र एखादा नवीन गोलंदाज आले तर आजमावलं जाते. आता मात्र विकास पाटील येत आहेत. 6 चेंडू 55 धावा जिंकण्यासाठी हव्यात आडिवली संघाला. मात्र पाहायचंय विकास पाटील एक नवोदित गोलंदाज. हो इथे फुल टॉस आणि वसूल देखील केला आहे बीमर साठी. इथे चेक केलं जाईल. मात्र हा षटकार आहे. नो सक्सेसफुल, नो बॉल आहे. त्यानंतर पुढचा बॉल फ्रीट असेल. यावेळी मात्र लोफुल टॉस पुन्हा एकदा. मात्र पाहायचं संदेश पुढे सरकतोय. चांगले क्षेत्ररक्षण, थोडेसे फंबल इकडे की तिकडे असं चेंडू शोधतोय. मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. अजून 4 चेंडू 46 धावांची आवश्यकता. 5 चेंडू माफ करा, कारण एक नो बॉल होता. पुढचा बॉल इथे उंच तर गेलाय आणि लांब देखील तितकाच पाहायला मिळतोय. येतो षटकार. पुन्हा एकदा उंच जास्त पाहायला मिळतो. लांबी गाठेल का? नाही. विजय भोईर तिथे सज्ज आहेत. झेल सुटणार नाहीये आणि इथे विकेटचं पतन. बॅटर आउट. न्यू बॅटर नितेश भाणे मैदानात दाखल झालाय. 3 चेंडू शिल्लक आहेत. धावा हव्यात त्या 40. हो डॉट बॉल. 2 चेंडू 40 धावा. स्कोर बोर्डवर 54 धावा. 50 अप झालेत. फ्रंट फुटचा वापर पुढे येऊन खेळलेत. मात्र पाहायचं गणेश पाटील चेंडू पर्यंत पोहोचतील. स्ट्राईक मध्ये स्वतःकडे ठेवले कारण खेळायचंय स्वतःला. शेवटचा अंतिम बॉल असेल.
यावेळी आडवली संघाच्या इनिंगचा. तर पुढचा सामना खंबाळपाडा विपक्ष माताडी. खंबाळपाडा संघाने नाणेफेक जिंकली, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. यावेळी मात्र आडव्या बॅटने फक्त दिशा दिली आहे, तिथे खेळाडू सज्ज आहे. येतो हा पुन्हा एकदा डॉट बॉल. इथे खेळ संपलाय आणि मोठ्या फरकाने इथे मात्र वाडेकर संघाने विजय संपादन केलाय. चला बॉल आपण आणायचा आहे. या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, ज्याने पहिल्या सत्रामध्ये 12 चेंडूमध्ये 47 धावा अक्षरशः कुटल्या आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या, 3 महत्वाचे विकेट देखील मिळवून दिले. तोच ठरला या सामन्याचा सामनावीराचा किताब मिळवणारा खेळाडू वाडेघरचा निलेश कापसे. सजून घ्या, बाळा देखील आलेत, प्रशांत भोईर. चला निलेश कापशी या पण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारायचा आहे. 12 चेंडू 47 धावा आणि 1 षटक 7 धावा खर्च करत पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 3 विकेट आपल्या संघासाठी मिळवलेत आणि 2 पंचांनी जायचे. सामन्याला सुरुवात होईल त्यावेळी नक्कीच आपण ऐकणार आहोत टिटवाळा परिसरातील आवाज. प्रसन्न चव्हाण, ओटू प्रसन्न. थँक्यू सो मच
आदरणीय अशोक सर. वन्स अगेन दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला बॅटिंग टीम एक विनंती असेल की आपण एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवणं गरजेचं आहे. पंच आणि गुरु पाटील, गुरुदादा पाटील साहेबांना विनंती असेल, गुरुदादा आपण प्लीज पंचांच्या भूमिकेमध्ये जायचे विनंती असेल. गुरुदादा पाटील यांना विनंती असेल आपण पंचांच्या भूमिकेमध्ये यायचे. माताडी संघ एक एक्स्ट्रा प्लेअर, 90व्या नंबरचा बॅटर आला तरी देखील चालेल. एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं गरजेचं. म्हातारडी 40+ विपक्ष खंबाळपाडा 40+ असे दोन नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅचला होती सुरुवात. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. टॉस जिंकून फिल्डिंग चूज केली टीम खंबाळपाडा टीमने आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं टीम म्हातारडी 40+ संघाला. सलामीची जोडी झाली मैदानावरती दाखल. एकीकडे अभय आणि दुसरीकडे आशीर्वाद. फिल्डिंग टीम खंबाळपाडा. एक्स्ट्रा प्लेअर प्रशांत पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती. प्रशांत यांच्या वतीने कशी कामगिरी असेल पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. थोडंसं वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. सेकंड राऊंडचे सामने हे 4 षटकांचे असतील आणि पुढची मॅच नवापाडा विपक्ष निळजेब असे दोन नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये. 4 ओव्हरची मॅच. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. सामन्याला होती सुरुवात. घातक गोलंदाज प्रशांत पाहायला मिळतील जे जबरदस्त गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात. टीम खंबाळपाडाचे स्ट्राईक गोलंदाज आहेत. पंचांचा ग्रीन सिग्नल येत असताना लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट. फॉर द टीम शो द गुड गेम. शो द क्वालिटी क्रिकेट. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज पहिल्या षटकामध्ये. कुलटप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. मिडॉन मध्ये फिल्डर आहेत विक्रम शेलार. विक्रम यांचा विचार केला तर विक्रम हे जबरदस्त पंचांच्या भूमिकेमध्ये आम्ही नेहमी पाहिलंय. ज्यावेळेस आमच्या परिसरामध्ये आमच्या गावची लीग होती कामा प्रीमियर लीग त्यावेळेस विक्रम शेलार सरांची आम्ही पंचांची भूमिका पाहिली जी जबरदस्त आम्हाला बघायला मिळाली. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. बॉलला पाठवून दिलाय स्क्वेअर लेग मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी बॅटरच्या बॅटमधून अर्थात अभयच्या बॅटमधून चौकार. चौकार आलाय. पहिला बॉल डॉट. मात्र त्यानंतर खराब बॉल पाहायला मिळाला कारण फुलटॉस बॉल डाऊन द लेग साइड होता. फक्त दिशा दाखवली आणि चौकार एकवटण्यात आलं. यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला मैदानावरती आलेली ही सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोचतील 5 या आकड्यावर. 5 ऑन द बोर्ड. 5 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं मार्गस्थ आहे. पहिला बॉल जो मात्र जबरदस्त पाहायला मिळाला डॉट बॉल. त्यानंतर खराब बॉल पाहायला मिळाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वन्स अगेन आलेली आपण पाहू शकतो जी मात्र सिंगल. यावेळेस बॅटची एज. थर्ड मॅन मध्ये कॅच कंप्लीट. फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन होतोय. आशीर्वादच्या खेळीचा अंत. गडी गमावलाय पहिला बॅटिंग करत असताना टीम हाताळी संघाने.
फलंदाज बाद झालेत. जो खराब बॉल होता त्याला संपूर्णपणाने विसरून देणारी गोलंदाजी आहे, कारण कमालीची गोलंदाज प्रशांत यांच्या पतीने पाहायला मिळते. ज्यावेळेस प्रशांत बॉलिंग ट्रॅकवरती होते, आमचे साथी गुणलेखक मयूरदादांनी म्हटलं की घातक गोलंदाज आहेत आणि घातक गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल, डॉट बॉलची होत असताना समाप्ती. कमालीची गोलंदाजी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. अफलातून कामगिरी. 5 चेंडूंचा खेळ झाला. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. धावसंख्या फलकावरती 5 आपल्याला पाहायला मिळेल. 2 डॉट, 1 विकेट, 1 सिंगल, 1 चौकार. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक बॉलवरती फील्ड चेंज केली जाते. प्रत्येक बॉलवरती आपण पाहू शकतो थोडीशी स्ट्रॅटेजी चेंज केली जाते आणि स्ट्रॅटेजिकल मूव्स नेहमी आपल्याला पाहायला मिळतात. ज्यावेळेस टीम खंबालपाडा इन ॲक्शनमध्ये असते, फंदे कसण्याचे प्रयत्न त्यांच्या वतीने पहिल्या षटकापासूनच सुरू असतात. स्टेप आउट झालेत. मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, कॅच कंप्लीट झाली आहे. गडी गमावलाय दुसरा. बॅटिंग करत असताना टीमने फलंदाज सायनाथच्या खेळीचा अंत. गडी गमावलाय दुसरा. टीम म्हातारडी संघाने. कमलपाडा संघ या मॅच मध्ये अगदी फ्रंट फूट वरती आणि त्याचं कारण म्हणजे प्रशांतची पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी. पहिल्या षटकाचा वाजवी केस समाप्त होतो. पहिल्या षटकाचा वाजवी केस समाप्त झाल्यानंतर टीम म्हातारडी संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 धावा. टीज आहे. स्ट्रायकिंग इन वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच अभयच्या बॅटमधून एक चौकार आलाय. प्रॉमिसिंग स्टार्ट त्यांनी देण्याचा प्रयत्न मैदानावरती जरूर केला होता, मात्र त्यानंतर कुठेतरी थोडीशी पतझड झाली आहे. विकेटची गती विकेटमध्ये थोडंसं आपण पाहू शकतो. तो बॉल थांबवून येतो हे पाहिलं आणि त्यानंतर ॲडजस्टेबल क्रिकेट हा मैदानावरती त्यांच्या वतीने खेळण्यात आला. मात्र दुसरीकडे एकावरती 1-2 खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर गेले. तो प्रेशर त्यांच्यावरती जरूर असेल. यावेळेस स्ट्रोक तर फसलाय. बॉल हवेमध्ये. कॅचची संधी जरूर निर्माण झाली होती, मात्र बॉल निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी संघर्षाचा शंखनाद फुंकणारा फलंदाज अभयच्या बॅटमधून चौकार. चौकाराची नितांत गरज होती, ज्या चौकाराने या मॅच मध्ये नौचैतन्य फुलून निघेल. तो चौकार आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय आणि चौकाराच्या साथीने धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र 9. यावेळेस अजून एक जबरदस्त स्ट्रोक. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअरलेगच्या दिशेला अजून एक दमदार 4 धाब्यांसाठी चौकार. गुड स्ट्रोक. कमी करू शकतात तर असं म्हटलं जातं की अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. समोरच्या संघावरती आक्रमक हल्ला चढवून स्वतःचा बचाव करणं आणि त्या स्ट्रॅटेजीवरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतील मिस्टेक झाली आहे. कोरडप्याचा बॉल खोदून काढला होता मिडॉनच्या दिशेला.
बॉल ट्रॅव्हल झाला तिथे डॉट बॉलची होत असताना समाप्ती. पैकी शेलार कमबॅक करत असताना पाहायला मिळत आहेत. 2 चौकार जरूर आले मात्र 2 डॉट बॉल या मॅचमध्ये त्यांना देखील कमबॅक करून देत आहेत. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलमध्ये संपर्क नीट नाही आहे. वेगाने फिल्डर आले डीपमध्ये, मिड विकेटमध्ये थोडीशी फंबलनेस पाहायला मिळाली. 2 धावा तर कंप्लीट झाल्यात. 2 धाव्यांवरती समाधान मानावं लागेल. एक्झॅक्टली थोडीशी मिस्टेक पाहायला मिळाली आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 15 ऑन द बोर्ड. 15 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक फार महत्त्वाचं आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुठणं गरजेचं होतं आणि पहिल्या 3 बॉलवरती 2 चौकार आले होते. असं वाटलं होतं की या षटकामध्ये कमीत कमी 15 धावा येतील मात्र त्यानंतर 2 जबरदस्त बॉल, फक्त 2 धावा खर्च केल्या 4-5व्या बॉलवर. यावेळेस ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, बॉल हवेतून निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फारशी वार्तालाप करणारा जबरदस्त स्ट्रोक बॉल सीमारेषा पलीकडे मिड विकेटला क्लिअर करत जबरदस्त षटकार. फलक पुढे सरकत असताना पाहायला मिळेल 21 या आकड्यावरती संतोष पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 मध्ये टीम खंबालपाडा संघाने जबरदस्त कामगिरी केली आहे. शेवटच्या बॉलवरती जर षटकार आला नसता तर या मॅच मध्ये कुठेतरी संघ बॅकफूट वरती आपल्याला पाहायला मिळाला असता. तो म्हणजे माताडी संघ. मात्र मागील ओव्हरमध्ये तब्बल 16 धावा खर्च केल्यात गोलंदाजांनी आणि या मॅच मध्ये कमबॅक झालाय तो म्हणजे टीम माताडी संघाचं. सलामीला आलेला एक फलंदाज ज्यामध्ये आशीर्वाद आणि 3ऱ्या क्रमांकावरती आलेले साईनाथ हे स्वस्त्यामध्ये बाद झाले मात्र त्यानंतर ज्या प्रकारची बॅटिंग अभयच्या वतीने पाहायला मिळते ती कमालीची आहे. आता उमेशला 4थ्या क्रमांकावरती येऊन कमबॅक करून द्यावं लागेल आपल्या संघाला आणि त्यासाठी करायचं काय तर जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडवरती अभयला ठेवणं हे गरजेचं राहणार आहे कारण त्यांची बॅट बोलतीये. जर त्यांची बॅट बोलतीये ते नॉन स्ट्रायकिंग एंडवरती असतील, तुम्ही स्ट्रायकिंग एंडवरतून मारायचा प्रयत्न कराल त्यामध्ये एखाद विकेट अजून गेली तर मात्र या मॅचमध्ये पुन्हा एकदा प्रेशर क्रिएट होऊ शकतो टीम माताडीवरती. त्यामुळे सेन्सिबल आणि एज्युकेशनल क्रिकेट खेळणं इथून गरजेचं आहे. स्ट्रायकिंग एंडवरती उमेश पाहायला मिळत आहे ज्या उमेशकडे देखील कॅपॅबिलिटी आहे, कॅलिबर आहे, पोटेन्शियल आहे. त्या पोटेन्शियलला परफॉर्मन्समध्ये डिलिव्हर करू शकतील का पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. मैदानावरती अगदी आपल्याला पाहायला मिळेल डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र स्थिरता धारण करत असताना 21 बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतात जे मात्र संतोष साळवी. स्लोवर वन करू शकले नाही आहेत, मिस्टेक होत असताना पाहायला मिळते. मैदानावरती चुकीची लाईन, चुकीची लेन, डाऊन द लेग साइड, व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावफलक जाईल पुढे आणि फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल धावसंख्या पुढे सरकत असताना 22 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस इनटू दी स्लॉट बॉल हवेमध्ये, डाऊन द बॉल फिल्डर येतील, कॅच कंप्लीट करतील. वेगळ्या शैलीमध्ये झेल हा स्वीकारला गेलाय. फलंदाज बाद होतील, विकेटचं पतन. अजून एक धक्का बसतोय. उमेश बॅक टू दी पवेलियन. आठमधून जबरदस्त टोळेजंग फटकेबाजी आपण पाहिली. 3 चौकार 1 षटकाराच्या साथीने ते जबरदस्त फलंदाजी करतायत. मग ते नॉन स्ट्रायकिंग एंडवरती जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमची टीम धाबा बनवू कशी शकेल. सिंगल डबल घेणं इथे फार महत्त्वाचं होतं. मात्र ड्रायव्हिंग लेनवरती हा बॉल होता, लॉफ्टेड ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न. मात्र त्यानंतर थोडासा आपण पाहिलं की अर्ली बॅटस्विंग आपल्याला पाहायला मिळाली. त्याला अनुषंगून हातामधून देखील बॅट आपल्याला फिरत असताना पाहायला मिळाली. त्यामुळे ऑन ड्राईव्हचा मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यामुळे त्या प्रयत्नामध्ये अपयशी ठरले फलंदाज उमेश. फलंदाज बाद झाले आणि आता बिंदास पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंडवरती. बिंदासला देखील तेच करायचे जे
मी सांगितलं की कदाचित त्यांच्याकडे कॅलिबर आहे ते मोठे स्ट्रोक मारू शकतात, पण अशा वेळी ज्यावेळेस ते इन येतात त्यावेळेस एक गोष्ट महत्त्वाची असते की आयसेट सेट होणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. मात्र सेट डगआउट मधून असं होऊन आलेत, बॉलला पाठवून दिलंय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर स्क्वेलेकच्या दिशेला, बॉल सीमा पलीकडे. फलंदाज बिंदास पण बॅटिंग करत आहेत, त्यांच्या बॅटमधून आलेला जबरदस्त सिक्सर. पुढे सरकत असताना 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली आहे. अखेर कॅच झाली ड्रॉप. अवघड झेल अवघड होती जरूर. 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. ज्यावेळेस तुम्ही गोलंदाजी करता फॉलो थ्रू मध्ये मागे जाणं, पाठमोऱ्या परिस्थितीमध्ये बॉलला जज करणं अतिशय अवघड असतं. मात्र झेल हातामधून निसटली आहे. बॉल धरणीला दान झाला आणि तत्पर या मैदानावरती कंप्लीट होत असताना धावा 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळेल 30 या आकड्यावर. 30 ऑन द बोर्ड. 30 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील मैदानावरती आज जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतो. हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली आहे, तशा खराब करण्याचा प्रयत्न. फाईन लेगच्या दिशेला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला चौकार. गुड स्ट्रोक. ते मैदानावरती दिसतंय कारण कमालीची फलंदाजी बिंदास यांच्या वतीने यावेळेस सुक केलाय. हाफ पिच बॉलला पनिश केलंय, बॉलला पाठवून दिले लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिंदासच्या बॅट मधून जबरदस्त कडक स्ट्रोक चौकार. आल्या होत्या 5, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 16, तिसऱ्या षटकामध्ये आल्या 17. पाण्याची मागणी करण्यात आली, असं पाणी घेऊन जायचंय मैदानावरती. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 38 पाहायला मिळेल. पहिलं षटक, त्या पहिल्या षटकामध्ये फक्त 5, मात्र त्यानंतर जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. 2 षटकांमध्ये तब्बल 33 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 38, 38 या आकड्यावरती पाहायला मिळेल. असं वाटत होतं की कदाचित लो स्कोरिंग एन्काउंटर होईल, मात्र ज्याप्रमाणे आक्रमण चढवलंय फलंदाज अभय आणि बिंदासने, दोघांचं कौतुक करेल. सुरुवात अभयने केली, त्यानंतर शेरी ऑन द केक बिंदासच्या वतीने जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. 2 चौकार, 1 षटकार, 1 डबलच्या साथीने जबरदस्त कामगिरी करत 16 धावांवरती खेळतात. कमालीची बॅटिंग. समाप्त होते. तिसऱ्या धावसंख्या फलकावरती 38. षटक क्रमांक 4 सुरुवात होईल आणि बॉलिंग ट्रॅक वरती विकी शेलार पण सगळ्यांनी आपल्याला पाहायला मिळतील. विकी यांच्या षटकामध्ये आल्या होत्या तब्बल 16. प्रशांतने गोलंदाजी का केली नाही, मोठा प्रश्न मैदानावरती उपस्थित झालाय. यावेळेस अजून एक मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये कॅच झाली कंप्लीट आणि त्या प्रश्नाचं उत्तर देखील दिलंय. विकी ओळखले जातात स्मार्ट गोलंदाजीसाठी, स्मार्ट गोलंदाज आहेत आणि त्यांच्या वतीने
ही जबरदस्त गोलंदाजी फलंदाज होतील. 5 विकेटचं पतन, ज्या विकेटची नितांत गरज होती ती विकेट मिळवून दिली आहे गोलंदाज विकी शिलारने. फलंदाजाच्या खेळीचा अंत. बॅटर अभय बॅक टू दी पवेलियन. विकेटचं पतन फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतील. नवीन फलंदाज मैदानावरती एंटर करतात. मंगेशच्या वतीने कशी बॅटिंग असेल ना, पण इंटरेस्टिंग काय मी म्हणतो, कारण एकीकडे आता बिंदासची बॅट बोलतीये, मग खेळाडूच्या मनामध्ये दुविधा असते की मी अटॅकिंग इंटेंटने बॅटिंग करू की डिफेन्सिव्ह अप्रोच दाखवू. तर तेच मैदानावरती पाहायला मिळतो. एक्झॅक्टली काय घडेल हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आय थिंक नवापाडा संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. निळशेबी टीमचे कॅप्टन प्लीज आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा, ही आपणास नम्रतेची विनंती असेल. मैदानावरती अगदी आपण पाहणार आहोत हाय स्कोरिंग एन्काउंटरच्या दिशेला मॅच वळत असताना आपल्याला पाहायला मिळते. फलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे 40 या आकड्यावरती आणि 1 शॉट, त्यामुळे फक्त एकच धाव असेल. त्यामुळे धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 39. त्यावेळेस मिस्टेक झाली आहे. बॉल हवेमध्ये होता, अटेम्प्टच केला नाहीये, ही मिस्टेक पाहायला मिळतीये. बॉल निघून चाललाय लॉंग ऑनच्या दिशेला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेंसाठी 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स आलेला चौकार. गजानन पाटील मैदानावरती, गजानन पाटील बघूया कशी कामगिरी करतील हे पाहण्यात नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे. आतापर्यंत विचार केला तर जवळपास 4 बॉल झाले, 4 बॉलमध्ये 2 महत्त्वाचे विकेट कॅरी केलेत आणि 5 धावा खर्च करत असताना विकी शिलार आपल्याला पाहायला मिळतील. कमालीची गोलंदाजी मैदानावरती झाली आहे विकी शिलार यांच्या वतीने. पहिले षटक जे जबरदस्त राहिलं प्रशांत यांचं, त्याने देखील 2 विकेट घेतल्या, 5 धावा खर्च केल्या आणि आता इथे देखील आपल्याला तशीच गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. खोलवडप्याचा बॉल कबरच्या दिशेला ड्राईव्ह करत असताना मैदानावरती आली आहे सिंगल. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरमध्ये जोपर्यंत फिल्डिंग होईल तोपर्यंत मैदानावरती कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील धाबा 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. फलकावरती धाबा 44, 44 धाबा या धाव फलकावरती पाहायला मिळतील. शेवटचा बॉल शिल्लक आहे. एक विनंती असेल ज्यावेळेस ओव्हर समाप्त होईल थोडंसं क्विक राहणं गरजेचं राहणार आहे फिल्डिंग टीम. यावेळेस देखील कव्हरच्या दिशेला सुखतर लाजवाब पाहायला मिळतोय. सिंगल आड होईल. दुसऱ्या धाबेचा देखील प्रयत्न मैदानावरती असेल. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होईल, जे मात्र 4 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल 46. 46 धावा या धावफलकावरती. आता शेवटचं षटक असेल, या शेवटच्या षटकामध्ये किती धावा बनतील हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे.
बिंदास पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 46, 46 46. एक शॉट होती ना, एक शॉर्ट रन होती. येस 47 एक्झॅक्टली बरोबर. 9 धावा या षटकामध्ये आल्यात. धावसंख्या फलकावरती 47, 47 धावा पाहायला मिळतील. यावेळेस यू मिस आहे हिट, फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतो. या मॅचची गोल्डन विकेट झाली कॅरी. बिंदास यांच्या खेळीचा अंत, फलंदाज बाद होतील. क्लीन बोल्ड. ही मात्र चालूच असते. जोपर्यंत वन साइड डॉमिनेशन आपल्याला पाहायला मिळत नाही तोपर्यंत मॅच मध्ये तडका लावण्यासाठी इंटरेस्टिंग खेळ दाखवणं देखील तितकंच महत्वाचं असतं. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल जी मात्र 47, 47 धावा धावफलकावरती असतील. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती विकेटचं पतन झालंय. फलंदाज बाद होतील. बॉलिंग ट्रॅकवरती सूरजच्या वतीने जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. नवीन बॅटर काळूराम स्ट्रायकिंग इन वरती. पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगली गोलंदाजी मैदानावरती अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. पडल्यानंतर थोडासा टॉस होतो, एक्स्ट्रा बाउन्स, अनपेक्षित उसळी, अनएक्सपेक्टेड बाउन्स या बॉलला ऑफर झाला. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. कधी कधी आपल्या त्या पिचवरती काही असे स्पॉट असतात ज्यावरती बॉल पडला की तो थोडासा खाली राहतो. काही स्पॉट असे असतात जे टणक असतात, थोडेसे हार्ड असतात, त्याच्यावरती थोडासा उभार असतो. तिथे बॉल पडल्यानंतर थोडासा एक्स्ट्रा बाउन्स ऑफर होतो. यावेळेस देखील स्लोवर वन, स्वतःला यॉक करून बसलेत फलंदाज. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. यावेळेस ज्यावेळेस हा बॉल बॅट्समॅनच्या जवळ गेला होता प्रत्येक जण हा एक्साइटेड झाला होता. डॉट बॉल वन्स अगेन. यावेळेस पुन्हा एकदा रेडारपेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न, मात्र इथे मिस्टेक झाली आहे गोलंदाजाची. गोलंदाज सूरज यांच्या वतीने पहिली धाव या षटकामध्ये खर्च करण्यात आली आहे, ती देखील अवांतरच्या स्वरूपामध्ये. व्हाईट बॉल. यावेळी पुल करण्याचा प्रयत्न ऑप्शनच्या बाहेर शफल झाले. ऑन साईडला वळवला आहे. मैदानावरती सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल मात्र नकार दिला. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या फलकावरती 49, 49 धावा धावफलकावरती असतील. 4 बॉल आतापर्यंत झाले. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 50 धावा झाल्या तर तो प्रेशर, मानसिक दडपण थोडंसं कमी होतो बॅटिंग टीमच्या. डगआउट मध्ये यावेळेस स्टेप आउट झाले होते. मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झाला आणि मिड विकेटला क्लिअर करत बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेंसाठी हा फलंदाज गजाननच्या बॅटमधून चौकार. गुड स्ट्रोक. निलजेब आणि ती मॅच 4 वर्षी असेल याची नोंद करून घ्यायची आहे.
56 56 धावेंचं आपल्याला लक्ष पाहायला मिळेल. 56 धावा मात्र चेस केल्या जातील की डिफेंड केल्या जातील. धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती फडकेपाडाचा गोड आवाज, एक सुमधुर सूत्रसंचालक आणि कॉमेंटेटर. हा रंगणार आहे आणि त्या इंटरेस्टिंग रंगणाऱ्या सत्राला अजून इंटरेस्टिंग बनवण्यासाठी सरांचे शब्द काफी आहेत. थँक्यू प्रसन्न. दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं भोजनानंतर सुस्वागतम. खांबालपाडा विपेक्षा माताडी संघाने उर्वरित 5 षटकामध्ये 55 धावा कुठल्या 7 विकेट गमावले. मात्र खांबालपाडा संघासमोर प्रति षटकामध्ये 11.20च्या सरासरीने 56 धावांचं टार्गेट इथे सेट केले गेले माताडी संघाने. आता मात्र या 56 धावांचा पाठलाग करण्यासाठी ओपनर जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला विक्रम शेलार तर दुसऱ्या बाजूला संतोष साळवी. गोलंदाजी मार्कवर उमेश पाटील. दुसऱ्या फलंदाजी पहिली लढत नवापाडा विपक्ष निलजे ब. नवापाडा संघाने नाणेफेकी जिंकले मात्र फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पुढे सामन्याकडे नक्कीच पहिल्या फेरीतील अंतिम लढत आपण मैदानामध्ये पाहतोय. खांबालपाडा समोर 56 धावांचं टार्गेट सेट केले गेले. ओपनर जोडी स्ट्राईक एंडला विक्रम शेलार, नॉन स्ट्राईक एंडला असेल संतोष साळवी. गोलंदाजी मार्कवर उमेश पाटील. यावेळी मात्र क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे विक्रमसाठी. शॉर्ट थर्ड मॅन आपण पाहतोय. पॉइंट कव्हर
आणि एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ 30 सर्कलच्या आतमध्ये. तर लॉंग आपण ऑन साईड आपण पाहतोय लॉंग ऑन वाईडिश एक डीपला खेळाडू पाहायला मिळतोय. यावेळी मात्र पाहायचंय पंचांकडनं पाहिलं जातंय फलंदाजीच्या माध्यमातून आणि पाहायचं बीमर्स इथे चेक केला जाईल. एक धाव देखील इथे विक्रम शेलारच्या माध्यमातून स्कोअरबोर्डवर ऍड केली जाईल. मात्र विमर इथे चेक केला जाईल.